तर सामन्याला सुरुवात झालेली आहे. न्यू स्टार वसई आणि न्यू स्टार मडवीपाडा अशा दोन संघादरम्यान आपण सामना पाहतोय. पहिल्या षटक हाताळण्यासाठी सुरेंद्र घाटाल पहिल्या बॉलवरती चौकार ठोकला गेलाय. आकाश काढाते आणि ते पुन्हा एकदा जोरकस मारण्याचा प्रयत्न मिसटायमिंग झालेला आहे. प्रज्वल आणि अक्षय आले तिकडे. बघा मिस अंडरस्टँडिंग तिकडे निर्माण झाली होती. अक्षय आणि प्रज्वलच्या मध्ये हा चेंडू पडला आणि त्याचं रूपांतर 2 धावेमध्ये झालेलं आहे. पण पाहतोय स्वराज्य स्पोर्ट्स त्यांच्याकडनं टी शर्ट्स हे स्पॉन्सर केले गेलेत. एका षटकामध्ये 5 षटकार ठोकले गेले होते आणि आपण पाहतोय त्या जर्सीज त्यांना स्पॉन्सर केल्या गेलेत. क्रॉस बॅटेट इथे फटका खेळण्याचा प्रयत्न आपण पाहतोय. बॅट अँड बॉल संपर्क इथे आता झालेला नाहीये. धावसंख्या झालेली आहे 6. बॉल टाकून झाले 3. सन्माननीय सुनीलजी दळवी यांचं आगमन झालेलं आहे. ग्रामस्थ कर्नलपाडा त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. त्यांना विनंती असेल आमच्या स्टेजवरती येऊन बसायचं आहे. फुलटा चेंडू आहे. सरळ बॅटने फटका ते केला गेलाय. प्रज्वल आहे तिकडे. मात्र प्रज्वलच्या डोक्याच्या वळणा चेंडू निघून जातोय. बघा हाईट कमी असल्या कारणाने प्रज्वलच्या डोक्याच्या वळणा हा चेंडू निघून जातोय. एखादा उंच पुरा जर क्षेत्ररक्षक जर असता तर कदाचित हा चौकार तो रोखू शकला असता. मात्र रोखू शकलेला नाहीये. चौकार येतोय. धावसंख्या आता 10 या आकड्यावरती. ते आपण पाहतोय ब्लॉक मध्ये चेंडू टाकला गेला. चेंडू पॉईंट मध्ये निघून गेलेला आहे. एक धाव तर कंप्लीट केली जाईल. क्षेत्ररक्षक तिकडे चेंडूपर्यंत पोहोचतोय. तोपर्यंत 2 धाव्याची संधी इथे निर्माण होताना दिसते आपल्याला. बघा 2 धावा इथे पळून पूर्ण केल्या जात आहेत. आज आपल्याला अनिकेत आणि राहुल दिसत नाहीये. नंतर बघा राहुल नाहीये, अनिकेत नाहीये आणि सचिन कालात देखील आपल्याला दिसत नाहीये. बघा मध्ये हा चेंडू इथे टाकला गेलाय. गॅप शोधलाय. चेंडू सरळ वेगाने निघून जातोय बॉन्ड लाईनच्या बाहेर. 4 धावन करता. माझे लाराचे मैतरणी तुला पिदावला नेईन मी. माझे लाराचे मैतरणी तुला पिदावला नेईन मी. माझे लाराचे मैतरणी तुला पिदावला नेईन मी. त्या मल्लिका शेरावतचा तुला शिनी मादावीन मी. त्या मल्लिका शेरावतचा तुला शिनी मादावीन मी. थँक्यू डीजे. पहिलं षटक हे समाप्त झाले. पहिलं षटक थोडंसं महागडं ठरलेलं आहे सुरेंद्र घाटाळ याचं. 16 धावा त्यांनी खर्च केल्यात. 16 धावा खर्च केल्या गेल्यात. नरेंद्र येतोय. स्ट्राईक वरती आपल्याला अक्षय दुमाडा पाहायला मिळतोय. वेगवान चेंडू ते हाताला गेला होता. ब्लॉक मध्ये चेंडू टाकण्याचा प्रयत्न. बॅट अँड बॉल संपर्क झालेला नाही आहे. यष्टरक्षक थोडीशी चूक करतोय आणि इथे बाईकच्या स्वरूपात एक धाव इथे आपल्याला येताना दिसते. 1 ने धावसंख्या 17 या आकड्यावरती. 17. ते पण पाहतोय चांगला चेंडू टाकलाय नरेंद्र याने. कमबॅक होताना दिसतोय न्यू स्टार वसई या संघाचा. या सीझन मध्ये आपण पाहतोय 5 वेळा फायनलिस्ट राहिलेले आहेत. पहिल्या क्रमांकाच्या ट्रॉफ्या जर आपण बघितल्या तर 5 फटकावल्यात या सीझन मध्ये न्यू स्टार वसई या संघाने. मध्ये चेंडू लागण्याचा प्रयत्न ते बघा. चांगला ऑफ ड्राईव्हचा फटका देखील लागेलाय. रवींद्र आले होते तिकडे. चेंडूला त्याने फील्ड केलं गेलं. स्टॉप केलंय. तोपर्यंत
2 धावा इथे कंप्लीट केल्या गेल्यात. ते पण पाहतोय हा चेंडू ऑफस्टम्पच्या खूपच बाहेर हाताळला गेलाय. व्हाईट बॉल. धावसंख्या झाली ती म्हणजे 20 या आकड्यावरती आपण पाहतोय. 20 धावा धावफलकावरती लागल्यात. चांगला कमबॅक होताना दिसतंय आपल्याला नरेंद्र याचं. नरेंद्र चौधरी हा गोलंदाज आपण पाहतोय. या षटकातील आतापर्यंत बॉल टाकून झालेत 4. धावसंख्या झालेली आहे ती म्हणजे 20. ते बघा वेगवान चेंडू इथे यष्टिरक्षक बेट झालेला आहे. नशिबाचा चौकार दिसतोय या ओव्हर मध्ये. बॅटचा हलकासा स्पर्श देखील झालाय आणि हा चेंडू सरळ 4 धावांकरता निघून गेलाय. चौकार आलाय. धावसंख्या 24 या आकड्यावरती. या षटकातील अजूनही एक चेंडू बाकी असेल. शेवटचा एक बॉल बाकी आहे या षटकात. धावसंख्या झाली आता 24. धावसंख्या एक चांगल्या स्थितीमध्ये सध्या तरी आपल्याला दिसते. यानंतर अष्टविनायक पलाटपाडा आणि ओमसाई 444 नागले ए असा सामना आपल्याला पाहायला मिळणार आहे. दोन्ही संघांनी आपली उपस्थिती नोंदवायची आहे आणि आपले कॅप्टन पाठवून द्यायचे आहेत टॉस करण्याकरता. पाहतो या शफलवर खेळण्याचा प्रयत्न. शरीराचा वेध घेणारा चेंडू होता. एक धाव तर कंप्लीट झाली. एक बाच्या स्वरूपात एक धाव धावफलकावरती नोंदवली गेली. धावसंख्या झाली 25. 25 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. धावसंख्या आपण पाहतोय 25. षटक संपल्यात 2. कुठल्या प्रकारे विकेट गमावलेली नाहीये. पाहतोय पहिला बॉल स्क्वेअर क्षेत्रामध्ये खेळून काढला गेला. चांगलं क्षेत्ररक्षण झालेलं आहे. एक धाव तर कंप्लीट झाले. दुसऱ्याचा प्रयत्न होईल कारण फेकी खराब ही झाली आणि या 2 धावा इथे कंप्लीट केल्या गेल्या. या 2 धाब्याने धावसंख्या आता जाऊन पोहोचलेली आहे ती म्हणजे 27 या आकड्यावरती. 27 धावा या धावफलकावरती लागले जात आहेत. प्रज्वल जाधव हे शेवटचं षटक हाताळतोय. 3 षटकाचा सामना या स्पर्धेचा आजचा शेवटचा दिवस आहे. कारण 3 षटकाचे सामने आपण पाहतोय आजच्या दिवसामध्ये. बॅटचा एज लागल्या. यष्टांच्या मागे क्षेत्ररक्षक आहे बघा. चांगला स्टॉप केलाय चेंडूला. चेंडू जर तिकडे जर वेगाने निघून जर गेला असता तर कदाचित 4 धावा पुन्हा एकदा मिळाल्या असत्या. मात्र एकच धाव मिळेल आता. धावसंख्या 1 ने स्कोर कार्ड 28 या आकड्यावरती. 28 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. पाहतो या चेंडू पर्यंत थोडासा खाली राहिला होता. सबमरीन डिलिव्हरी राहिलेली आहे. बॅट वरून फिरली आणि आपण पाहतोय हा चेंडू डॉट आलेला आहे. चेंडू टाकून झाले 3. अजूनही 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. ते पण पाहतोय स्टमिंग झालाय. स्वतः प्रज्वल तिकडे धावतोय चेंडूच्या खाली. बघा जजमेंट थोडस खराब राहिलंय. 2 धावे ते कंप्लीट झाल्या. तिसऱ्या धावेचा इथे प्रयत्न होतोय. आकाश तिसऱ्या धावेचा प्रयत्न करतोय मात्र तिसऱ्या धावेच्या प्रयत्नात आकाश हा बाद होतोय आणि आता आकाशाला तंबूच्या आश्रयाला जावं लागेल. धावसंख्या झाली ती म्हणजे 30.
विशाल आलेला आहे. विशाल इंगळे सध्या चांगल्या टच मध्ये आहे. विशाल शेवटचे 2 चेंडू बाकी राहिलेत. धावसंख्या झालेली आहे 30. ते शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न. बॅट अँड बॉल संपर्क होत नाहीये. चेंडू धाव. चांगला कमबॅक या षटकात देखील आपण पाहतोय. प्रज्वल जाधव कडनं झालेला आहे. दिवसीय प्रीमियर लीग मध्ये विशाल याने एक अर्धशतक देखील ठोकलं होतं. चांगली कामगिरी केली होती विशाल याने, मात्र थोडासा उशिराने आलाय. इथे आपण पाहतो या चेंडूने उंची जास्त घेतलंय, लांबी कमी घेतलेली आहे. अक्षय कोंड हा चेंडूच्या खाली येतोय आणि ते आपण पाहतो या इथे विकेट मिळवली गेली. फलंदाज बाद होतोय. षटकाची समाप्ती झाली. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे 30. 31 धावांचं लक्ष्य हे ठेवलं गेलंय. 18 चेंडू आणि 31 धावा या मॅच जिंकण्याकरता बनवायच्या असतील. चला जाऊया आपण टॉसकडे. टॉस केला जाईल अष्टविनायक स्पोर्ट्स पलाटपाडा आणि ओम साई 444 नागले. नाकवाचा स्वॅग म्हणजे सिस्टम हॅक. सोना चांदी घालून हातात विस्कीचा पॅक. ही गॉट फ्लॅश फुल ऑफ बॅक. इथलो बॅक युनो लाकडाच्या होय आमच्या. थँक्यू डीजे. चला टॉस केला जातोय. योगेश दादांच्या शुभ हस्ते हा टॉस केला जाईल. चला योगेश दादा या टॉस बॉक्स मध्ये. टॉस केला जातोय. ओम साई 444 नागले, अष्टविनायक स्पोर्ट्स पलाटपाडा. टॉस अष्टविनायक स्पोर्ट्स पलाटपाडा संघाने जिंकलेला आहे. क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. बॅटिंग करण्यासाठी आमंत्रित केलेला आहे ओम साई 444 नागले या संघाला. नेक्स्ट मॅच. चला बॅट्समन पाठवून द्यायचे आहेत. चला बॅट्समन पाठवून द्या.
इथे पहिला चेंडू हा वाईट टाकला गेलाय. वाईट बॉलने सुरुवात इथे केलेली आहे गोलंदाज जयदीप याने. 31 धावांचं टार्गेट हे ठेवलं गेलंय. ओके, 31 धावा या मॅच जिंकण्याकरता बनवायच्या आहेत. पहिला चेंडू हा वाईट टाकला गेलाय. जयदीप कोठारी आणि दोन फलंदाज सुरेंद्र आणि प्रज्वल त्याला आपण पाहतोय. इथे बघा स्लॉट मध्ये हा चेंडू होता आणि काय जबरदस्त कनेक्शन झालेलं आहे. चेंडू सरळ निघून गेलाय 6 धावांकरता. फेक शॉट, षटकार येतोय. सात धावा धावफलकावरती लागल्यात. इथे बघा आणखीन एक चांगला स्ट्रोक इथे पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक पोहोचलाय तिकडे, मात्र झेल पकडू शकलेला नाहीये. झेल ड्रॉप झाला आणि या 2 धावा घेण्याची संधी ते मिळालेली आहे. बघा पकडा कॅच जिंका मॅच. अजय होते तिकडे. अजय कडनं हा झेल सुटला गेलाय. हा झेल जर पकडला असता तर कदाचित अडचणी वाढू शकल्या असत्या. न्यू स्टार वसई या संघाच्या धावसंख्या आता 9 या आकड्यावरती. 31 धावांचं टार्गेट आहे. 9 धावा धावफलकावरती. ते बघा फक्त सॉफ्ट हँड हा इथे फटका खेळला गेलाय. चेंडू फाईन लेग क्षेत्रामध्ये निघून चालाय. क्षेत्ररक्षक होता तिकडे, थोडासा मिसफील्ड झाला. 2 धावा घेण्याची संधी मिळाली. बघा चेंडूला शोधलं जात आहे तोपर्यंत 2 धावा घेण्याची संधी आणि या 2 धावा इथे कंप्लीट केल्या गेल्या. या 2 धावाला आणि या 2 धाव्याने धावसंख्या आता 11 या आकड्यावरती. अकरा धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. धावसंख्या आपण पाहतोय 11. जिंकण्यासाठी बनवायच्या आहेत 31, म्हणजे अजूनही 20 धाव्यांची आवश्यकता आहे. इथे बघा स्लॉट मध्ये चेंडू. कनेक्शन खूप चांगलं झालंय. विशाल फक्त पाहतच राहिलाय कारण हा चेंडू सरळ बाउंड्रीच्या बाहेर निघून गेलाय. 6 धावांकरता एक बिग शॉट सुरेंद्र घाटाच्या बॅट मधून. 6 षटकार. बघा अजूनही एक चेंडूचा 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. या ओव्हर मध्ये धावसंख्या झालेली आहे 17. ट्रॅकर आपण पाहतोय कट करण्याचा प्रयत्न. ते आपण पाहतोय बॅट अँड बॉल संपर्क काही झालेला नाहीये. पंचांनी सांगितलंय 1 फॉर दी ओव्हर. ते आपण पाहतोय स्टॅमिंग झालाय. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आलाय, मात्र इथे झेल हा सुटला गेलाय. आयुष्यमान भवचा आशीर्वाद इथे सुरेंद्र याला दिला जातोय. दुसरा झेल इथे सुरेंद्रचा सुटला गेलाय. बघा या स्पर्धेमध्ये जर आपण बघितलं ज्या ज्या खेळाडूला जीवनदान मिळालंय त्यानंतर त्या खेळाडूने सामना जिंकून दिलाय आपल्या संघाला. आणि ते देखील आपण सुरेंद्र याचे 2 झेल सुटलेत. धावसंख्या झालेली आहे 18. आता मॅच जिंकण्याकरता फक्त 13 धावींची आवश्यकता आहे. 12 चेंडू आणि मॅच जिंकण्याकरता 13 धावा.
ते बघा पुन्हा एकदा सरळ बॅटने इथे फटका खेळला गेला. गॅप शोधला इकडे सुरेंद्र घाटाले आणि चौकार येताना दिसतोय. या चौकाराने धावसंख्या आता वेगाने पुढे सरसावलेली आहे 22 या आकड्यावरती. थँक्यू डीजे. इथे मग पाहतोय स्टॅबिंग झालेला आहे. शतरक्षक आता जयदीप पोहोचलाय तिकडे आणि आता चुकी कुठली होणार नाहीये. फलंदाज बाद सुरेंद्राची खेळी संपुष्टात आलेली आहे. रवींद्र आलाय न्यू बॅटर. धावसंख्या झालेली आहे 22. अजूनही 9 धावींची आवश्यकता मॅच जिंकण्याकरता. इथे आपण पाहतोय स्टॅमिंग झालाय. शतरक्षक दूरवरून पोहोचेल का? पोहोचलाय मात्र झेल ड्रॉप झालाय. बघा पोहोचला होता झेल सुटलाय. बघा झेल जर पकडला असता तर आणखीन अडचणी वाढल्या असत्या न्यू स्टार वसई या संघाच्या. बघा चेंडू पर्यंत पोहोचला होता. पोहोचला मात्र भरपूर पुढे गेला. बघा कोणाची चावी हरवली असेल तर आम्हाला मिळालेली आहे. टीव्हीएस कदाचित एंट्रॉक या गाडीची चावी असणार आहे. ऑन साईडला फटका देखील गेला. आता विशाल आलाय तिकडे. बघा विशालला शोधलंय. विशाल चुकी करत नाहीये. चांगलं झेल तिकडे पकडला गेलाय. बघा या अगोदर जयदीप याने जर झेल पकडला असता कदाचित आणखीन अडचणी वाढल्या असत्या. मात्र आणखीन अडचणी इथे वाढताना दिसतील आपल्याला न्यू स्टार वसई संघाच्या. कारण रवींद्र आल्या पावली माघारी परतलाय. अक्षय न्यू बॅटर. इथे बघा स्टॅमिंग इथे देखील झालाय मात्र शतरक्षक दूरवरती आहे. एक धाव तर कंप्लीट केली जाईल. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न झालाय तिकडे आणि दुसरी धाव देखील कंप्लीट होतीये. या दोन धावांनी धावसंख्या आता 26 या आकड्यावरती. बघा मॅच जिंकण्याकरता अजूनही 5 धावींची आवश्यकता आहे. बघा 7 चेंडू आणि 5 धावींची आवश्यकता मॅच जिंकण्याकरता. विशाल सॉरी अजित इंगले यांचे षटक आपण होतोय. खूप चांगल्या प्रकारे त्याने टाकलेला आहे. फक्त या षटकात जर आपण बघितलं तर 8 धावा या त्यांनी खर्च केल्यात आणि 2 विकेट्स देखील मिळवलेत. पहिले जे षटक होतं थोडस महागडं ठरलं. तब्बल 18 धावा त्या ओव्हरमध्ये खर्च केल्या गेल्या. आता 6 बॉल बाकी आहेत आणि 6 बॉल मध्ये 5 धावींची आवश्यकता आहे मॅच जिंकण्याकरता. 6 चेंडू 5 धावा.
फक्त एका धावेची आवश्यकता आहे मॅच जिंकण्याकरता. सन्माननीय विजयजी पाणेरा साहेबांचे इथे आगमन झालेलं आहे. त्यांचं मी हार्दिक स्वागत करतोय. करण जाधव यांचे मामाश्री आहेत, त्यांचं हार्दिक स्वागत, वेलकम. तर मॅच जिंकण्याकरता फक्त एका धावेची आवश्यकता आहे. 4 चेंडूमध्ये 1 धाव. ते पाहतोय धावचीची संधी निर्माण झालेली आहे. यष्ट्यांजवळ जर शतरक्षक जर आला असता तर कदाचित धावचीची संधी इथे मिळाली असती. आणि ही 1 धाव इथे आता कंप्लीट झालेली आहे. 1 धाव पूर्ण झाले आणि आपण पाहतोय हा सामना न्यू स्टार वसई संघाने इथे जिंकलेला आहे.